आपण पाहू शकाल. माघारी पावलानं परतावं लागलं त्या ठिकाणी. काय गोलंदाजी केली आहे. ऋतिकनं पहिल्याच बॉलमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. ऋतिकला पहिली सफलता या षटकामध्ये, संघाची देखील पहिली सफलता आपण पाहू शकताय. न्यू एकविरा पिंपळनेर टीम इन अन ॲक्शन मध्ये आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अल्पेश त्यांच्यावरती आता भरवसा टाकलेला आहे. नॉन स्ट्रायकिंगला शुभेत आपण पाहू शकाल. शुभेत आणि अल्पेश अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कट करायचा होता बॉल. मागे जाऊन या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता. परंतु शेवटी बॅटचा संपर्क नाहीये. इथे जर आपण विचार केला तर अजूनही 2 बॉल झाले तरी एकही धाव धावफलकावरती नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसरा बॉल डॉट. ऋतिकच्या वतीनं दमदार गोलंदाजी आपण पाहू शकाल. 3 वाजून 16 मिनिटं झालेली आहेत आणि आपण पाहू शकता भारतीय नियमानुसार या क्रीडांगणावरती ही मॅच रंगत आहे. या आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. अल्टी-पल्टी तिथे केला बॉल आणि अगदी खराब क्षेत्ररक्षण अगदी शेवटच्या मोमेंटला आउटफील्ड थोडीशी स्लो झाली. सो त्या अनुषंगाने इथे 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेने श्री गणेशा झालाय. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहू शकता एकता स्पोर्ट वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषकाचा हा जलवा. आजच्या दिवसातून कोणता संघ असेल? येणाऱ्या पुढील काही वेळेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि थोड्याच वेळात आपण पाहू शकाल पीसीसी पडगा टीम देखील इन अन ऍक्शन मध्ये असेल. ओ इथे मात्र मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिथे झाली चोरी आहे. फलंदाज बाद दुसरा धक्का. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे म्हणतात ना मित्रांनो, की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स असेल, तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सरवली बी टीम या टीमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो झालेला आहे. आत्मविश्वास अजिबात झळकत नाहीये. सलगचे 2 महत्वाचे फलंदाज डगआउटच्या आसराला पोहोचलेले आहेत. अडचणीय इथे मात्र वाढलेले आहेत. धावसंख्या फक्त 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि गुणलेखिकेच्या भूमिकेत जोडलेले आहेत जमर पावले. खूप चांगलं गुणलेखन करतायत. आणि गुणलेखक म्हटलं तर समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. आणि ती पकड बनवणं फार गरजेचं असतं एखाद्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तर आडव्या पट्टी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव आणि दुसरी धाव देखील कंप्लीट आणि तिसरी धाव इथे देखील आपण पाहू शकाल कंप्लीट होत आहे. आता धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ सुरू झाली आहे सरवली ब संघाच्या वतीनं. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 5 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. आणि या षटकातील आपण विचार केला तर अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल येथे मात्र शिल्लक आहे. ऋतिक फक्त 5 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता आपण जर पाहिले तरी ते बॅटर मयूर आणि सोबी आणि धावसंख्या झालेली धावफलकावरती 5 5 चेंडू 5 धावा असं समीकरण आहे. 5 चेंडू 5 धावा धावफलकावरती आहे. या दोन्ही बॅटरला आता चांगलं काम करावं लागेल. शोभित आणि मयूर. हो इथे मात्र हा बॉल वाईट आहे. अनोखी अदा आहे या ठिकाणी पंच विकी मोगरे सरांची. मॅन फ्रॉम सांगे
विराज सर, मॅन फ्रॉम रत्नागिरी. पुढचा बॉल आपण पाहूया. शेवटचा बॉल इथे मात्र आहे. इथे ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओहो, शरीराचा वेध घेणारा बॉल, परंतु एक धाव इथे पाहायला भेटली आणि षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 2 विकेट बाद आणि धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 7 कोण कोणावरती करेल मात या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 2 गडी बाद झालेले, 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल. हे एक षटक कंप्लीट करण्याकरिता तुम्ही 6 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे. म्हणजे आता पुढील षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. चला, जास्तीचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. आता दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती रोनक आलेले आहेत. रोनक, ऋतिकनं तर इथे मात्र चांगली रोनक देणारी गोलंदाजी टाकली. आता रोनक त्याच्या नावाचा उल्लेख इथे मात्र करेल का? की आता इथून आपण विचार केला तर बॅटर शोभित आणि त्याच्या सोबतीला मयूर हे दोघं कमबॅक करतील का? सध्या तरी चित्र मात्र तेच दिसतंय या दोघांच्या वतीनं. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती फिरू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, सामन्यामध्ये भिडवून छाती, 2 हात करत चल. इथे फटका फसलाय, फलंदाज बाद आणि तिसरा धक्का. इथे गोलंदाज आपण पाहिलं तर रोनक. चर्चा हीच होत होती जमर की रोनकची रोनक देणारी गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि ते आता त्याने सुरुवात केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता यस निखिल आलेले आहेत. निखिलला आपण पाहू शकाल आता इन अन ऍक्शन मध्ये. मयूर आणि निखिल या दोघांवरती जबाबदारी असेल, कारण की टॉपचे तिन्ही बॅटर आता डगआउटच्या आसरेला आहेत आणि आता मिडल ऑर्डर्स वरती सर्व काही जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. रोनक पहिल्याच बॉलवरती त्यांनी सफलता प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी करतोय या ठिकाणी, चेंडूला फिरवतोय, अँगल बनवतोय. आता समोर निखिल आहे. निखिल देखील आता त्या ठिकाणी थोडासा बॅटचा चुंबन घेतलेला आहे. पाहूया आता निखिलच्या बॅट मधून काय समीकरण घडेल. लोड फुल टॉस, संघर्षाचा शंखनाद, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. आणि त्याच्यावरती ही मोहर लावली आहे बॅटर निखिलनं. इथे मात्र बॅटच्या बाहेरची एज, थर्ड मॅन रिझनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. निखिल, धावसंख्या पोचली धावफलकावरती धावा आता 14 लागलेल्या आहेत. दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत आणि आपण पाहिलं मिस्टर मयूर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा येऊ शकते, कारण की जास्तीचा काळ त्यांनी व्यतीत केलेला आहे. आणि विराज सर देखील या मॅचचा आनंद घेण्याकरिता अगदी व्यासपीठाच्या समोर आलेले आहेत. इथे 30 सर्कलच्या बाहेर बॉल नाहीये. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. आता या कठीण परिस्थितीमध्ये सरवली ब टीम उभारी घेईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अजून 2 बॉल इथे शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत 15.
निखिल, रोनक. बॅटची एज होती, विकेट किपरनं चुकी केली आहे. झेल येथे मात्र सोडली आहे आणि निखिल ही झेल सुटल्यानंतर देवाचा आभार मानलं त्या ठिकाणी निखिलनं. आणि हे गरजेचं होतं कारण की निखिलनं जो षटकार ठोकला होता त्या षटकारानं आता पुनश्च इथे आगमन होईल का मिस्टर निखिलचं हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु जो प्रयत्न करत नाहीये, तो मात्र संपतो. इथं पाहावं लागेल आता. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे आणि स्ट्राईकला मयूर. इथे मात्र अल्टी-पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आतमध्ये आहे. एकच धाव मिळेल, षटकाची समाप्ती. धावसंख्या पोहोचली आता 17 या आकड्यावरती. आता 10.0च्या सरासरीने थोडासा मार्गस्थ होत आहे सरवली संघ. आणि आपण पाहू शकता या इथे ही 2 षटकं कंप्लीट करण्याकरिता तुम्ही 11 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. टाइम सेट झालेला आहे. आता हे षटक फार महत्वाचं आहे. इथे तुम्हाला हे 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला या ठिकाणी आता जाणार आहोत आपण धावसंख्या धावफलकावरती 17 गडी बाद आणि तिसरं षटक घेऊन येतोय आता गोलंदाजी मार्ग वरती हार्दिक हार्दिक पांड्या. हे नाव खूप मोठं आहे परंतु जशी मागणी तसा पुरवठा होणं फार गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. नावामध्ये काही दडलेलं नसतं, इथे कर्माला महत्व आहे. म्हणतात ना मित्रांनो की आपल्या आयुष्यामध्ये संघर्षाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला फार महत्व असतं. आणि आता इथे हार्दिक जी कन्सिस्टन्सी आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये रोनक, दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक आणि रोनक या दोघांनी ठेवली. इथे जबरदस्त बॉल आहे. काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अगदी डोळ्याच्या समोरून बॉल गेला त्या ठिकाणी. नाका समोरून बॉल त्या ठिकाणी जात असताना हा सुगंध चेंडूचा घेत असताना मयूरला हार्दिकचा हा बॉल अप्रतिम डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र आपटी दिलेला बॉल होता. हवाई सफर जरूर झाला परंतु दूरवर क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. ब्रेक लावले त्या ठिकाणी. ज्याप्रमाणे विराज सर आपण पाहतोय इंडियन टीम खेळत असते आणि टॉपचे 3 बॅटर पडत असताना त्यावेळेला जे दडपण असतं, ते दडपण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आपण उल्लेख देखील केला होता, की या ठिकाणी न्यू एकविरा पिंपळने टीम ऑस्ट्रेलियन नीती वापरते. मला तरी वाटते की इंडिया आणि ऑस्ट्रेलिया अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या संकट वाढलेली आहेत. मयूर आणि निखिल या दोघांवरती दडपण आहे. आपली दिलेल्या बॉल स्क्वेअर लेगला बोलावलाय. चेंडू जाईल 4 धावांसाठी झंझाटेदार चौकार. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. इथे मात्र गोलंदाजानं कमबॅक केला होता परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एक धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 23 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत या षटकामध्ये हार्दिक 6 धावा खर्च करतोय. चांगलं षटक आहे. चांगली गोलंदाजी, चांगली कन्सिस्टन्सी आपण पाहू शकाल. या मॅच मध्ये न्यू एकविरा पिंपळनेर टीम ठेवते. इथे मात्र घुटना टेकलाय, वळवलाय बॉलला, स्क्वेअर लेगच्या क्षेत्राच्या चेंडूवरती आला आणि तिथे झेल सुटली आहे. एक धाव कंप्लीट. पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत आणि तिसरी धावेचा मानस या ठिकाणी आणि 3 धावा देखील कंप्लीट. चौथी धाव देखील आली असती परंतु फेकी जर कुठेतरी वाईट पाहायला भेटली असती तर तो देखील प्रयत्न होता बॅटर मयूर आणि निखिलचा. आता दोघांच्या मध्ये हे तालमेल जमलेलं आहे.
दोघांची मानं या ठिकाणी डोलावत आहेत आता. आणि मिस्टर निखिलनं विराट कोहलीचा पवित्रा घेतलाय त्या ठिकाणी. अगदी कमरेवरती हात आणि बॅट हातामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 26 धावा लागलेल्या आहेत. सरवली या टीमकडे जर आता गोलंदाजी असतील तर मी तर म्हणेन की 35-40 पर्यंत जाणं फार गरजेचं असेल. त्या टीमला स्विंग केला बॉल आणि पाठवल्या चेंडूला सीमा पार. भीम टोला, वज्र टोला, षटकार. चला इथे मात्र आपण 3 षटकं तुम्ही मात्र नक्कीच अगदी वेळेवरती कंप्लीट केलेली आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्ही कंप्लीट केलेली आहेत. आणि हे सगळं करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज धीरज आलेला आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून या ओव्हरमध्ये ज्या धावा जमतील त्या धावांचं स्वागत केलं जाईल आणि गरजेचं असेल. जोपर्यंत तुमचा 40, 42, 45 चा आकडा या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ज्या वरील धावा येतील तिथे मात्र तुम्ही त्या धावांचा स्वीकार करू शकाल. मयूर स्ट्राईकला धीरज गोलंदाजी मार्क वरती आणि हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि इथे मात्र बॅटरनं रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पाहूया या ठिकाणी बॉल नक्कीच पाहायला जाईल. साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे. आपण पाहू शकाल ग्रामीण स्पोर्ट च्या वतीनं दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच आपण पाहू शकाल. येस ओके हा नो बॉल आहे. येस नो बॉल या ठिकाणी सर्व काही चेक केलेलं आहे. बघा तुमचा 12वा प्रतिनिधी इथे मात्र उपस्थित आहे. नो बॉल आहे. नो बॉल उघडा डोळे बघा नीट असेल फ्री हिट. इथे मात्र जबरदस्त फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिड विकेटचे देखील आले. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग ठेवली या ठिकाणी धीरजनं त्याच्या या षटकामध्ये. 3 क्षेत्ररक्षक ऑनसाइडला त्याने ठेवलेले आहेत. बॅक ऑफ दी लेन टाकतोय जेणेकरून फलंदाज तिथे मात्र अडकू शकेल. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 34 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. प्रयत्न दिसतोय या ठिकाणी सरवली ब संघाचा की 40 प्लस जाण्याचा. हो व्हॉट अ बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. जबरदस्त बॉलिंग अगदी शेवटच्या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली. न्यू एकवेरा पिंपळनेरी टीम जणू काही ऑस्ट्रेलिया त्यांच्या अंगामध्ये संचारलेली आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बॅटच्या एज लागत असताना विकेट किपर तिथे आहेत. एकही धाव इथे मात्र मिळणार नाहीये. या षटकातील 3 बॉल अजूनही शिल्लक असतील. आता या 3 बॉलवरती मोठा फटका खेळणे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न निखिलचा नक्कीच असेल. कारण की धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 34 लागलेले आहेत. आणि या 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका जर यायला आला तर 10.0 शून्याची सरासरी येऊ शकेल.
इथे जबरदस्त बॉल, थोडीशी लेन त्या ठिकाणी खेचली, खोलवर टप्प्याचा बॉल तिथे टाकण्यात आला. परंतु एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 4 बॉल झालेले आहेत. पहिल्या षटकाचं आपण समीकरण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या, जिथे मात्र 2 गडी बाद झाले आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 10 धावा रोनकच्या, 1 गडी बाद झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये हार्दिक 15 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये चांगल्या धावा मिळाल्या सरवली ब टीमला. हो, इथे मात्र आपण पाहू शकता या प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत. मयूर आणि या निखिल या दोघांचे प्रयत्न सुरू आहेत. एक एक धावासाठी संघर्ष, धावपळ आणि सोन्यासारख्या धावा आहेत. आपण जर पाहिलं तरी या मॅच मध्ये एक धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. पुढील मॅच सेकंड राऊंड मधील पहिली निवी इन्फ्रा सरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 40 फूट चावे दोन्ही टीमच्या कर्णधारांनी सज्ज राहा. टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय त्याला, चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव इथे देखील कंप्लीट झाली आहे. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 38 आणि 39 धावांचं लक्ष आहे. 39 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. आणि चला पुढील मॅच आपण सेकंड राऊंड मधील पहिली निवी इन्फ्रा सरवली आणि चावे स्पोर्ट चावे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. चला आपल्याकडे वेळ आहे. मध्ये उपस्थित राहा. आणि 39 धावांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल, या धावा संरक्षित केल्या जाईल. ऐकवतील आपल्याला भूमी सुतार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. वासुंद्रीकर चषक 2026 चा हा थरार. आणि उद्या आपण पाहू शकाल कोंढरी स्पोर्ट कोंढेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मोसोबा मोस. दुसरी मॅच असेल श्री गणेश सांगोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मोसोबा चिंचवली. तिसरी मॅच असेल गावदेवी मामनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट साई श्रद्धा गुरवली. चौथी मॅच असेल जय बजरंग वासुंद्री आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीरामी स्पोर्ट कोंढेरी. आणि पाचवी मॅच असेल एकता स्पोर्ट वासुंद्री आणि त्यांच्या अगेन्स्ट आरसीसी राया ब. आणि शेवटची पहिल्या फेरीतील मॅच असेल आई एकवीरा वासुंद्री आणि त्यांच्या अगेन्स्ट ब्लू स्टार वासुंद्री. तर दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत, चाबे आणि सरवली पाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टेल आणि हेड अशा 2 नाण्याच्या बाजू 3 षटकांची मॅच आणि नाणेफेकीचा कॉल केला जातोय. हेड सीज कॉल आणि टेल आलाय, टॉस जिंकलाय. साबे टीमच्या कॅप्टन 3 षटकांची मॅच. आणि काय प्रथमचा डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करणं. फील्ड फर्स्ट पारंपरिक डिसिजन आहे. समोरील संघ ताकदीचा संघ आहे. 3 षटकामध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावण्यावर रोखण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांसाठी 3 गोलंदाज कोणते यूज कराल? अनिकेते, ऋषी आणि नेहाल. भरपूर चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील झाली, या मॅच मध्ये देखील तसं प्रदर्शन होईल. तर या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि आम्हाला इथे खेळायला दिल्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासाठी देखील. तर टॉस आपण आला, प्रथमतः आपल्याला बॅटिंग करायची आहे. कसं वाटतंय, काय मनामध्ये थोडस प्रेशर असेल? काही नाही, सिंपल सिंपल नॅशनल गेम खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंग करत असताना 3 षटकांमध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. या आयोजनाविषयी आपण 2 शब्दामध्ये काय सांगाल? खूप छान केलेलं आहे. खूप छान आयोजन, खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासाठी देखील. असेल काय हरकत नाही, जास्त बोलत नाही कॅप्टन, परंतु चांगल्या शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केला. तर टॉस बॉक्स मध्ये अशी बातमी आली मित्रांनो की सावे टीमच्या कॅप्टन प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः बॉल फर्स्टचा डिसिजन घेतला आणि कॅप्टनला इन्व्हाइट केला सरळ पाड्याच्या
बॅट पसडी 3 षटकांची मॅच आणि या मॅच मध्ये देखील मजा येईल. तोपर्यंत जवळ पुन्हा एकदा कॉम्पॅनर मध्ये. थँक्यू सो मच. तर पंचाचं ग्रीन सिग्नल. विकी मोगरे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर मयूर सज्ज होतोय. पहिला बॉल. पहिला चेंडू आणि इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु धाव इथे एकच. एका धाबेच्या मदतीने अकाउंट आता ओपन झालं विजयासाठी. अजून 23 चेंडू मध्ये 38 ची गरज आहे आता. जबरदस्त मॅच रंगते. एका बाजूने आपण निश्चितच पाहतोय सरोली बी आणि न्यू एकबिरा पिंपलनेर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपला पाहायला मिळाला. आज निश्चितच चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आजचा पोल जर विचार केला तर भरपूर मोठे दादा संघ आहेत या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. दरम्यान सध्याच्या घडीला फक्त एकच धाव. न्यू एकविरा पिंपलनेर आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आपण पाहतोय सरवली बी संघ. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे परंतु कोणता संघ बाजी मारेल. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग जर केली तर निश्चित सामना जिंकण्याची संधी आहे पिंपलनेर संघाकडे. आणि तेवढे धाकड फलंदाज देखील आहेत त्यांच्या संघामध्ये. यामध्ये देखील आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली एका धाब्याच्या मदतीनं. धावफलकावर धाबांची टोटल आता आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3 धाबा. 3 सिंगल्स चिकी सिंगल्स आल्या तिन्ही. तर यानंतर डीबी इन्फ्रा सरवली आणि चाबे 11 चाबे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हो परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. चारही मुंड्याची इतके तिथे फलंदाजाला शांत रस्सीने घट रस्सीने बांधून ठेवलाय. शांत ठेवलाय. पूर्णतः बॅट शांत आहे दोन्ही फलंदाजांची. 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये मात्र 3 धाबा खर्च केलेत गोलंदाज मयूरने. ऑन स्ट्राईक फलंदाज ऋतिक आणि त्याच्या सोबतीला हार्दिक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उर्ध विकेटने मयूर. हो बॅटची नरेश चांगला बॉल. 5 चेंडू आणि मात्र 3 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. तर पिसे गावचे वासुंद्री गावचे कोटेरीचे आणि सांगोडीचे जे कोणी मान्यवर मैदानाच्या आजूबाजूने असतील हा सामना पाहत असतील त्यांनी प्लीज या. आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वासुंद्रीकर चषक 2026 महेश दादा आणि वकीफ दादांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. हो समोरच्या दिशेला क्लासिकल फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. फलंदाजाच्या बॅटमध्ये अंतिम चेंडूवर शंखनाद फुंकलाय. शंखनाद फुंकतो आणि षटकार देखील. फटका होता ऋतिकच्या बॅट मधनं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं तो फटका कम्प्लीट केला गेला. जबरदस्त टायमिंग जबरदस्त बॅलन्स बॉडी पूर्णतः आपण पहिली शिफ्ट केली समोरच्या दिशेनं. कंट्रोल होता पूर्णतः त्या फटक्यावर आणि एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळालं.
षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावांची टोटल जरिया 9 धावा. गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आमचे चांगले अत्यंत जवळचे मित्र मिस्टर जमर पावले. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी आपण पाहतो मित्रांनो. साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट अतिशय चांगली क्वालिटी प्रदान केली गेली आहे आणि स्पर्धा पूर्णतः आपण त्यांच्या माध्यमातून कव्हर करताना पाहतोय. एक चेंडू आणि धावफलकावर एकही चेंडू झाला नाही. दुसरं षटक तनिष आलाय बॉलिंग ट्रॅकवर. एक षटकाचा खेळ समाप्त. 9 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. ओसवेशीचा फटका जबरदस्त विकेट एरिया आणि तिथे घातपात करत असताना फलंदाजाच्या बॅट मध्ये येतो आणखी एक दर्जेदार चौकार. फलंदाज ऋतिकने मागच्या षटकामध्ये षटकार ठोकला आणि त्यानंतर हार्दिक देखील आता परत वार करतोय. हो चांगला फटका खोदून काढला बॉलला. क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे बरोबर सापल्यामध्ये अडकवलं. ट्रॅप रचला होता खऱ्या अर्थाने फलंदाजासाठी आणि हार्दिक त्याच्यामध्ये मात्र फसला. फलंदाज पहिला फेल धक्का क्रमांक पहिला लागत असताना विकेटचं पतन. डान्स करायचा मोठा असेल तर ते करू शकतात. हिरामन करकर सरांची आठवण आपण देऊ शकता. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच नाबादलेले पंच आहेत. अष्टपैलू क्रिकेटर सांगे भिवंडीचे विकी मोगरे आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पहिले पंच सध्याच्या घडीला वकीफ पावले वासुंदरी संघाचे एक अष्टपैलू क्रिकेटर. खूप सारे क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील जवळून पाहिलेत आणि सध्याच्या घडीला हिवाळे देखील पाहतायत. पुढचा बॉल गोलंदाज सज्जा. हो उचली दिले चेंडूला. टोवर आले तिथे जम्प केली चेंडूवर फॉलो केला आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. आमचे पंच तेवढे तटस्थ आहेत. विकी मोगरेंची नजर असते सातत्याने. काय फटका होता. जबरदस्त टायमिंग जबरदस्त कॅल्क्युलेटेड क्रिकेट तिथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून खेळलं जात आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू होता तिथे. दाबाची शक्यता होती परंतु पूर्ण केली धाव आणि षटक समाप्त. 22 आहे 22 आहे. मला वाटतं षटक समाप्तीचा इशारा करतायत की काय पंच. आतापर्यंत धाबांचा जर विचार केला तर 1.4 षटक आणि 20 धाबा धाव फलकावर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वा बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज तनिष. बॅटची कडा समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे परंतु धाबा किती मिळतील पाठलाग होतोय एकदा पूर्ण आणि तिथे मात्र एकच धाव घेण्याची संधी दिली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 21 21 धाबा धाव फलकावर.
विजयासाठी 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. समीकरण आपण सोपं पाहतो या षटकामध्ये जर अजून एखादी विकेट आली तर थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चितच होईल. परंतु एखादा मोठा फटका आला तर पूर्णतः सामना पिंपळनेर संघाच्या बाजूने झुकेल. विकेट जाण्याची संभावना. गोलंदाज पळतोय, झगडतोय, परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू लागला नाही. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावर 23. विजयासाठी 12 बॉल्स मध्ये 16 बनवायचे आहेत. निखिल येतोय तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक पर. अनेक मान्यवरांचं सहकार्य कार्यार्थाने मित्रांनो या स्पर्धेमध्ये लाभलंय. विविध फ्लेक्सेस बॅनर्स आपण पाहतोय मैदानाच्या चहू बाजूने. ते सर्व मान्यवर नक्कीच इथं भेट घेण्यासाठी येतील. नक्कीच आमच्या व्यासपीठावर महमूद पावले साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी आणि त्यांचे सहकारी मित्र देखील त्यांच्या सभेत उपस्थित आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. रोज समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. फटका सुरेख आहे. चेंडूला पाठवून दिलाय. नो चेंडू आणि प्लस त्याच्यावर ठोकलाय. एक शंखनाद करणारा षटकार. तर उचलेल का या चेंडूचा देखील बघूया. लॉफ्ट टॅकर समोरच्या दिशेनं लॉफ्ट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे परंतु झेल जरी पकडला तरी फलंदाज बाद होणार नाही. कारण क्रिकेटचे काही नियम आहेत राजू सर. फ्रीट बॉलवर फलंदाज फक्त धावचीच्या स्वरूपात बाद होतो. पायचीत किंवा बोल्ड किंवा कॅच आउट या स्वरूपात फलंदाज बाद होत नसतो. पुढचा बॉल गोलंदाज निखिल पुन्हा एकदा वाडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र फटका फसलाय. मारण्याच्या तिथे पुन्हा गेंद काही बुलढाणा. विकेटचं पतन. आठ धावांची गरज आहे विजयासाठी. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये धावफलकावर धावा आपण 31 पाहतोय. 2 बाद झालेत आतापर्यंत. चांगल्या स्थितीमध्ये आपण पिंपलनेर टीमला पाहतोय. सध्याच्या घडीला टॉप गिअर मध्ये बॅटिंग जो फलंदाज येतोय तो अटॅक करतोय. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 8 बनवायचे आहेत. हा सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न निश्चितच करेल पिंपलनेर संघ. व फुलटॉस होता, बॅटवर आला नाही. बॅट्समन बीट. यष्टीरक्षक देखील बीट झाले. त्यांच्या शरीराला चेंडू बस झाला. बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 9 बॉल्स मध्ये 7 धावांची अजून गरज. एखादा मोठा फटका येईल का येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. लॉफ्ट टॅकर आडवा पार्टनर लॉफ्ट केलाय. विकेट एरिया. चेंडू एका टप्प्याने पाठवला. वाईट इश लॉंग ऑन सीमा पार. विकी मोगरे सरांचा इशारा. 4 धावा मिळतील. चौकार. चेंडू शिल्लक आणि विजयासाठी मात्र आणि मात्र 3 धावांची गरज आहे. हा सामना एकतर्फी केलाय कारण ते पिंपलनेर संघाने. रटाम राऊंड द स्टंप्स. ओ सेन्सिबल क्रिकेट. परफेक्ट यॉर्कर होता. अशा प्रकारचे चेंडू फार कमी हाताळलेत. सरवली बी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आपण पाहतोय न्यू एकविरा पिंपलनेर.
चांगला दादा संघ आहे, दिग्गज संघ आहे पिंपळनेर संघ. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यांना. हो हेलिकॉप्टर, काय फटका आहे, कमालीचा फटकाने चेंडू पाठवला. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश केला. चेंडू सीमा बार. विकी मोगरे सरांचे दोन्ही हात वरती म्हणजे षटकार. बनवल्या आणि 2 विकेट्स देखील घेतल्या. तो ऋतिक ठरला मॅन ऑफ द मॅच. याचे ऋतिक लगेच मॅच जास्त वेळ खर्च करू नका, वेळ कमी आपल्याकडे. तर यापुढे बिग बॅटल दोन संघामध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळेल.